घटना आहे काजी कणबस या गावामधील. साताऱ्याच्या आसपासचं एक साधं आणि शांत गाव. पण 5 जूनचा दिवस या गावच्या इतिहासामध्ये कायमचा काळा टिपका बनून राहिला. गावातल्या प्रत्येकाला संगीता काकू ही माहित होती. ती एक साधी, शांत, कष्टाळू आणि मोकळं बोलणारी स्त्री होती. तिचं वय फक्त 45 वर्ष, पण जबाबदाऱ्या मात्र पर्वतासारख्या होत्या. तिचा नवरा, मुलगा, घर, शेती आणि सासरची सेवा हे सगळं ती एकटीच पेलत होती. मुलगा खंडेशा, वय वर्ष 21, तो रोज सकाळी म्हशी चारायला जायचा. पण या सुखी दिसणाऱ्या संसाराच्या पाठीमागे एक उकळतं असं वादळ होतं. शेतीच्या बांधावरून चाललेला वाद. तिचा धीर शांतप्पा बसवना देशेट्टी, त्याच्यासोबत सीमारेषेवरून तणाव वाढत चाललेला होता. 10 महिन्यापूर्वीच्या भांडणामध्ये शांतप्पाने उघडपणे धमकीही दिली होती, बघून घेतो तुला. आणि तेव्हा कुणी फार मनावर देखील घेतलं नाही. पण आता तीच वेळ भविष्यामधील रक्त कहाणीची नांदी ठरली होती. दुपारी 3 वाजता संगीता काकू म्हणजे संगीता शेतामध्ये बाजरी कापायला गेली आणि संध्याकाळ झाली. सूर्य देखील मावळला होता, पण ती परतलीच नाही. खंडेशाला अस्वस्थता वाढू लागली होती. आई रोज वेळेवरती परतायची आणि आज उशीर का? रात्री गावभर शोधाशोध सुरू झाली, पण संगीता मात्र कुठेही सापडली नाही. पहाटे खंडेशा शेजारच्या तलावाजवळ पोहोचला आणि पाण्यावरती काहीतरी तरंगताना दिसलं. सुरुवातीला ते एखादं वस्त्रच वाटलं, पण जसजसं तो जवळ गेला तसं त्याचं रक्त गोठलं. पाण्यामध्ये अर्धवट बुडालेल्या त्याचा आईचं प्रेत होतं. केस, साडी सगळं काही ओळखीचं होतं, पण चेहरा मात्र मृत होता. गावामध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांना बोलवण्यात आलं. शवविच्छेदनामध्ये सत्य उघड झालं. गळ्यावरती, मानेवर आणि उजव्या हातावरती धारदार हत्याराने खोल वार केले होते. ही अपघाती घटना नव्हती, तर ती एक निर्दयी हत्या होती. खंडेशाला पहिल्यापासूनच एकाच व्यक्तीवरती संशय होता, तो म्हणजे त्याचा चुलता शांतप्पा. जमिनीच्या वादामुळे द्वेष, पूर्वी दिलेली धमकी आणि हत्येच्या दिवसाची संधीचा क्षण हे सगळं काही आता एकत्र आलं होतं. त्या दिवशी शेतामध्ये संगीता एकटीच होती. शांतप्पा आला, पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरामध्ये त्याने कुळवंडी किंवा कोयता उचलला. पहिला वार गळ्यावरती आणि मग मानेवरती आणि शेवटी मग दंडावर. ती किंचाळत होती, पण तो मात्र थांबला नाही. रक्ताचा प्रवाह सुरू होता आणि तिचं आयुष्य संपलं. पुरावे लपवण्यासाठी मृतदेह तलावामध्ये फेकण्यात आला. काजी कणबस गावामध्ये ही बातमी वणव्यासारखी पसरली. शेताच्या बांधावरून माणूस मारला जातो. लोक अवाक झाले. एका घरात वाढलेली माणसं इतकी निर्दयी कशी होऊ शकतात? हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यामध्ये होता. शांतप्पा पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याच्यावरती हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक महेश भाविकट्टे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे आणि लवकरच दोषारोपपत्र दाखल होणार आहे. संगीता देशेट्टी ही एक आई, एक पत्नी, एक कष्टाळू शेतकरी बाई आणि तिच्या स्वतःच्या नातलगाच्या हातून मारली गेली. जमीन, संपत्ती, सीमारेषा हे सगळं काही माणुसकीच्या पायाखालचं गवत जाळून टाकतं. आणि जेव्हा सूड मनावरती राज्य करतो, तेव्हा मात्र माणूस हा राक्षस बनतो. चला तर मग प्रेक्षकांनो, ही घटना कथेच्या स्वरूपात ऐकायला तुम्हाला कशी वाटली हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. सोबतच एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.